बघा रिॲक्शन काय बेटा आपल्याकडं सँडमियर्स रिॲक्शन आहे. या सँडमियर्स रिॲक्शन मध्ये महत्वाची कॉन्सेप्ट काय आहे बेटा, लक्ष दे इकडं. महत्वाची कॉन्सेप्ट काय आहे बघा, आता लक्ष दे इकडं. ही माझ्याकडं बेन्झिन रिंग आहे. या बेन्झिन रिंगला अटॅच काय केला मी, एन बॉन्ड एच बॉन्ड एच, याला NH2 म्हणतो मी. काय म्हणतो, NH2 म्हणजे जे काय ॲनिलिन, कोणे ॲनिलिन आहे. यालाच आपण प्रायमरी अमाइन पण म्हणतो. काय आहे, प्रायमरी अमाइन. याची रिॲक्शन करायची आपल्याला. बघा थोडासा रिॲक्शन मॅप, तुमचा माइंड मॅप कशा पद्धतीने बनवलाय मी. सपोज माझ्याकडे या ठिकाणी एन सोडियम आहे, NaNO2 आहे समजा, एन डबल बॉन्ड O आणि हा O आहे. पुन्हा माझ्याकडं H बॉन्ड Cl आहे, H बॉन्ड Cl आहे. थोडंसं लक्ष द्या बेटा, खूप इम्पॉर्टंट होणारी कॉन्सेप्ट आहे. यापासून जो तयार होतोय बेटा, काय होईल रे, H2O. शिल्लक काय राहतो, पुन्हा या ठिकाणचा जो कोण आहे हा एवढा. शिल्लक काय राहिलं बेटा माझ्याकडं, शिल्लक काय राहिलंय, शिल्लक राहतोय माझ्याकडं, लक्ष द्या, हा Cl, आय एम सॉरी, कोण, लक्ष दे बेटा, हा Cl, हा N शिल्लक राहतोय. काय होईल, हा H2O इन द प्रेझेन्स ऑफ किती बेटा, 0 डिग्री सेल्सिअस टू किती म्हणतोय मी, 0 डिग्री सेल्सिअस टू 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. तर तयार होणारा कोण आहे, लक्ष दे बेटा, सिंपल आहे, बेन्झिन रिंग आहे. या बेन्झिन रिंग कडे कोण शिल्लक राहिलाय, N. पुन्हा एक काय तुमच्याकडे हा N म्हणजेच कोण आहे, N2. आणि दुसरा कोण आहे बेटा, Cl. थोडस लक्ष द्या, खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे बेटा. इथं जो तयार होतोय तो कोण असणार आहे बेटा, प्लस, आणि हा काय मायनस. तर प्लस काय काय तुमच्याकडे शिल्लक चेक करा. शिल्लक काय आहे, एक कोण आहे 2H2O प्लस NaCl. तर अशा पद्धतीनं हा काय तयार झाला बेटा, बेन्झिन डायअझोनियम, बेन्झिन डायझोनियम क्लोराइड. कोण आहे, बेन्झिन डायअझोनियम क्लोराइड किंवा हॅलाइड. थोडंसं लक्ष द्या. आता हे झाला तुमचा बेन्झिन डायझोनियम क्लोराइड. हा मेन प्रोडक्ट आहे. या प्रोडक्टचा जो उपयोग करून आपण वेगवेगळे क्लोरोनेशन करू शकतो, ब्रोमोनेशन करू शकतो आणि आयोडोनेशन करू शकतो. खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. समजा मी या रिॲक्शन मध्ये काय केलं बेटा, थोडंसं लक्ष द्या, खूप इंटरेस्टिंग आहे. या रिॲक्शन मध्ये काय केलंय, इथं Cu2Cl2 जर यूज केला तर N2 हा व्हेरी गुड लिव्हिंग ग्रुप आहे. N2 काय आहे, व्हेरी गुड लिव्हिंग ग्रुप आहे. आणि तो N2 काय करल, इथं बेन्झिन रिंग, इथं काय आहे बेटा, पुन्हा बेन्झिन रिंग, हा Cl प्लस N2 गॅस काय होईल, इव्हॉल्व्ह होईल. याला क्लोरोबेन्झिन म्हणायचं. काय म्हणायचं बेटा, क्लोरोबेन्झिन. आता हा झाला आपला क्लोरोबेन्झिन. त्याच्यानंतर मी जर समजा या ठिकाणी काय घेतला बेटा, काय घेतला, Ki म्हणजे काय, पोटॅशियम आयोडाइड. पुन्हा सेम रिॲक्शन, तुमचा बेन्झिन रिंग आणि इथं काय समजा I,
काय आहे आय, प्लस व्हेरी गुड लिव्हिंग ग्रुप कोण आहे, N2 गॅस काय व्हायला इव्हॉल्व व्हायला, आणि त्यापासून जो तयार व्हायला बेटा तो आहे तुमचा आयोडो, कोण आहे आयोडो बेन्झिन आहे. तेवढ्यावर थांबत नाही बेटा, तर पुन्हा ही रिॲक्शन समोर जाते बेटा. आता मी काय करायचं, मला इथं फ्लोरोबेन्झिन तयार करायचं आहे. काय करायचं आहे, फ्लोरोबेन्झिन. फ्लोरोबेन्झिन तयार करणं काय, HbF4 घ्यायचं. काय घ्यायचं तुम्हाला, HbF4. आता काय होतं बेटा माहितीये का, हा H आणि हा Cl निघून जातो इथला, -HCl तयार होतो. काय तयार होतो, -HCl. आता लक्षात घ्या, जो तयार होणारा आहे तो काय आहे, सिंपल आहे. इथं N2 ला N2 जशाला तसा, आणि राहतो काय BF4. काय राहतो BF4. आणि लक्षात घ्या बेटा, याला पुन्हा आपण काय दिली, उष्णता दिली. उष्णता दिल्याच्या नंतर जो तयार झाला तो आहे BF4 मधला काय आहे तुमचा एक F, त्याच्यानंतर प्लस N2 निघून जाणार आहे बेटा, प्लस BF3 पण काय होणार आहे, बाय प्रोडक्ट पडणार आहे बाहेर. काय पडणार आहे, BF3 बाय प्रोडक्ट. अशा पद्धतीनं हा झाला तुमचा फ्लोरोबेन्झिन. बघा, सँडमियर्स रिॲक्शन किती इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. ज्या रिॲक्शन मध्ये आपण काय करत असतो बेटा, ॲरिन डायझोनियम सॉल्ट किंवा बेन्झिन डायझोनियम सॉल्ट तयार करतोय. कोणापासून करतो बेटा, हा जो आहे तुमचा जनरली याचं नाव काय आहे, सोडियम नायट्राइट. आपण जनरली जर पाहिलं तर ऍक्च्युअल काय आहे, सोडियम नायट्राइट आणि HCl ची रिॲक्शन करून काय तयार होतो, HNO3 तयार होत असतो. ऍक्च्युअल इथं लिहिताना असं लिहित असतो आपण NaNO2 प्लस HCl. तर हे काय आहे, NaNO2 प्लस H बॉन्ड Cl. तर काय होतं बेटा, हे जनरली HCl निघून जातो, याच्यापासून जो तयार होतो HNO2 प्लस काय आहे NaCl. हा HNO2 त्या ठिकाणी डायझोनियम ग्रुप तयार करण्यासाठी उपयोगात येत असतो. हे अशा पद्धतीने रिॲक्शन आहे. काय घेतला, ॲनिलीन घेतला, त्यासोबत रिॲक्शन केला, अशी रिॲक्शन केली, ज्याच्यापासून काय तयार झाला, बेन्झिन डायझोनियम क्लोराईड तयार झाला. आता बेन्झिन डायझोनियम क्लोराईडचा उपयोग करून आपण 3 प्रोडक्ट तयार केले. तर 3 प्रोडक्ट कोणते कोणते, एक आहे क्लोरोबेन्झिन, दुसरा आहे काय रे आयोडो बेन्झिन, तिसरा आहे बेटा याच्यामध्ये तिसरा जो आहे तो आहे बेटा कोण, फ्लोरोबेन्झिन. आणि सर्वात इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट काय आहे माहिती आहे का, जो तुमचा बेन्झिन डायझोनियम सॉल्ट आहे किंवा क्लोराईड आहे त्याच्यामध्ये लिव्हिंग ग्रुप मधून म्हणून खूप महत्वाची भूमिका बजावतो, तो आहे तुमचा N2 ग्रुप. कोण आहे बेटा, N2 ग्रुप. आणि याच N2 ग्रुपमुळे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे काय करू शकतात, मॉलिक्यूल तयार करू शकतात बाय युझिंग काय बेटा, बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. आणि ही जी कॉन्सेप्ट बेटा, आता तुमचा जो अमाइन्स नावाचा टॉपिक आहे समोरचा, त्या अमाइन्स नावाच्या टॉपिक मध्ये ही कॉन्सेप्ट तुमची कंप्लीट झाले. आता काहीच करायची गरज नाही. आता जरी केली तरी तुम्हाला अमाइन्स मध्ये हा कॉन्सेप्ट पुन्हा पाहायची गरज पडणार नाही, ही मी गवाही देतो बेटा. आहे लक्षात. तर पटकन बेटा याचा काय कर, स्क्रीनशॉट काढून घे आणि आपल्याला लागलीच काय करायचंय, नवीन पॉइंटकडे वळायचंय. परंतु आता भरपूर टाइम झालेला आहे, आपण काय करतोय, थांबतोय बेटा. आणि लक्षात घ्या बेटा, तुम्हाला जर या दोन्ही तिन्ही जे आपण रिॲक्शन बघितले, आता फिंकलस्टेन रिॲक्शन आहे तुमची, त्याच्यानंतर कोणती रिॲक्शन आहे, सॉर्ट्स रिॲक्शन आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, सँडमियर्स रिॲक्शन आहे. या कुठल्याही रिॲक्शन मध्ये डाऊट असतील तर माझ्यासोबत तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये किंवा माझ्या मोबाईल फोनवर पण तुम्ही डाऊट विचारू शकता. माझा मोबाईल नंबर आहे बेटा 9881175310. या नंबरवर तुम्ही मला कुठलाही डाऊट व्हॉट्सअप करू शकता. मी तुम्हाला जसा टाइम भेटेल त्या टायमामध्ये काय करेल, तो डाऊट क्लिअर करून द्यायचा प्रयत्न करेल.
आणि विशेष म्हणजे जर तुम्हाला माझं लेक्चर व्यवस्थित आवडला असेल, समजला असेल, तर माझ्या लेक्चरला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. जय महाराष्ट्र.